गेले अनेक वर्ष ठेकेदारांनी ठाणे जिल्ह्यासह राज्यभर विकास कामे केली आहेत, मात्र त्यांना त्यांची बिले अदा केली जात नाहीत। उलट पक्षी इन्फ्रास्ट्रक्चर नावाने अचानक उगवलेल्या कंपन्यांना तत्काळ बिले अदा केली जात आहेत। त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली छत्री आंदोलन करण्यात आले। राज्य सरकारच्या विविध विभागातील विकास कामे मार्गी लावणाऱ्या 3 लाखाहून अधिक कंत्राटदारांची 90,000 कोटींची बिलं थकवली आहेत। थकीत बिलांची रक्कम मिळावी यासाठी कंत्राटदारांनी आम्ही अनेकदा आंदोलनं केली। 5 फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले, मात्र आतापर्यंत 4% रक्कम अदा करण्यात आली आहे। तसेच इन्फ्रावाल्यांना कामही देतात आणि पैसेही देतात, पण कंत्राटदारांना पैसेही देत नाहीत। थकीत बिलाची रक्कम मिळावी यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करूनही फक्त आश्वासन दिले जाते। त्याचा निषेध करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळेस आंदोलकांनी पाऊस नसतानाही हातात छत्र्या घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर नावाच्या कंपन्या या पावसाळ्यात उगवणाऱ्या छत्र्यांप्रमाणे आहेत। पावसाळा संपला की या छत्र्या अडगळीत बंद केल्या जात असतात। हे माहीत असूनही वर्षानुवर्षे राज्यात विकास कामे करणाऱ्या कंत्राटदारांना बाजूला सारून या नव्या कंपन्यांना कामे देऊन बिले अदा केली जात असल्याचे, त्यामुळेच हे छत्री आंदोलन केल्याचे त्यांनी सांगितले। काय छत्र आहेत या इन्फ्रावाल्यांचे छत्र आहेत। जसं पावसाळ्यामध्ये आपले छत्रे उगवले जातात लाकडावरती भूमीवरती, त्या प्रकारच्या ह्या इन्फ्रावाल्यांच्या छत्र्या आहेत की ज्यांच्यासाठी 57,000 कोटीची आता नवीन पुरवण्याची मागणी त्या सरकारने पटलावरती ठेवलेली आहे। आता अधिवेशन चालू आहे, आमची सरकारला मागणी आहे की बाबा ना आमची 90,000 कोटीची देयक बाकी असताना तुम्ही 57,000 कोटीची ते नवीन मागण्या कशासाठी मागवल्या तुम्हाला, आणि जर तुम्हाला आमच्यासारख्या कंत्राटदारांची देयक द्यायची नसतील तर तुम्हाला कितीची 57,000 कोटीची करू नका। मला तर म्हणणं आहे की तुम्ही 20-50,000 मिलियन कितीची ट्रिलियनची करा, परंतु पहिला आमची देयक तर द्या। ती देयक तुम्ही देऊ शकत नाही आहात आणि तुम्ही कशाला विकासाचं पर्व सांगताय? हे विकासाचं पर्व पूर्णपणे खोटं आहे। या जमिनीवरती धराधारवरती अशी कुठलीही परिस्थिती नाहीये। वारंवार 100% सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करते। मागच्या वेळी सुद्धा ह्या राज्याचा केंद्रबंधू माननीय एकनाथ शिंदे साहेब होते, ते आपल्या ठाण्यातले होते। आम्ही त्यांच्याकडे वारंवार विनंती केली। आता सुद्धा आज आपल्याला ठाण्याचे जे केंद्रबिंदू होते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री राज्याचे, आम्ही त्यांना विनंती करून दमलो। आम्ही आता परिवहन मंत्री आहेत, तेव्हाचे बांधकाम मंत्री माननीय रवींद्र चव्हाण साहेब होते, त्याच्या अगोदरचे सगळे मंत्री कपिल पाटील आपले केंद्रीय मंत्री होते। या ठाणे जिल्ह्यातल्या 90 ते 95% आमदार खासदार हे महायुतीचे असताना सुद्धा आम्ही विकासाची कामं त्यांच्याच तिकडे करतोय ना, त्यांनी सुचवलेली कामं करतोय। मग आम्हाला निधी का मिळत नाहीये? तेच तर मोठं गोडबंगाल आहे की आम्हाला निधी न मिळण्याचं कारणच समजत नाहीये। परंतु ह्याच बरोबर जर तुम्ही इन्फ्रावाल्यांची जर बघाल तर इन्फ्रावाल्यांना बरोबर वेळेत पैसे मिळतात। म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की इन्फ्रावाल्यांना तुम्ही फक्त जगवताय आणि ज्यांनी खरोखर या रस्त्यावरती कामं केलेली आहेत, ज्यांनी खरोखर या इमारतींची कामं केली आहेत, त्यांची दुरुस्तीची कामं केलेली आहेत, त्यांना अजूनही निधी मिळालेला नाही। मी तुम्हाला एक आवर्जून या बाबतीत एक खूप महत्वाचा गंभीर विषय सांगतो। तिथे बाजूलाच आपले पोलीस वसाहत आहेत, त्या पोलिसांच्या इमारतीची दुरुस्ती आम्ही केलेली आहे। आम्हाला सांगायला अजून नवल वाटतंय की त्याच्यासाठी मंजूर सुद्धा शासनाने दिलेली नाहीये। या प्रकारची आज परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ह्या बाबतीमध्ये मी सरकारला अजून एक गंभीर इशारा देतोय की ह्या सरकारने आम्हाला शेतकऱ्यांसारखी आमची आत्महत्या करावी असं ते जाणून बुजून आम्हाला ती वेळ आणून देतात का, की जेणेकरून तशी जर वेळ निर्माण झाली तर आज आमचे 90,000 कोटीची देयक ते देणार नाहीत आमच्या घरी। आमच्या पात्रतेनुसार 1 लाखाचा 5 लाखाचा 6 लाखाचा चेक ते देऊन टाकतील आणि आमची बोलवण करतील। परंतु या सरकारला मी सांगतोय की मायबाप सरकार हो, तुम्ही कितीही अत्याचार करा, आम्ही मागे हटणार नाही। आम्ही आमची तुमच्याकडे देणी वसूल केल्याशिवाय राहणार नाही। केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत रोजगार निर्मिती व सामाजिक सुरक्षेस चालना देणाऱ्या ELI योजनेला मान्यता मिळाल्यानंतर EPFO ठाणे कार्यालयाने या निर्णयाचे स्वागत केले आहे। या योजनेअंतर्गत पहिल्यांदा काम करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहनपर वेतन व नियोक्त्यांना अतिरिक्त रोजगार निर्मितीसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे। या योजनेअंतर्गत 1 ऑगस्ट 2025 ते
31 जुलै 2027 या कालावधीत निर्माण झालेल्या नोकऱ्यांना लाभ मिळणार असून देशभरात 3.5 कोटी रोजगार निर्माण करणे हे उद्दिष्ट आहे। यातील 1.92 कोटी रोजगार हे नव्याने कामगार क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या युवकांसाठी असतील। योजना 2 भागांमध्ये विभागलेली आहे। भाग अ मध्ये काम सुरू करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 15,000 रुपये पर्यंतचे 1 महिन्याचे वेतन मिळणार आहे, तर भाग ब मध्ये नियोक्त्यांना त्यांच्या नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांप्रमाणे दरमहा 1 ते 3,000 रुपये पर्यंत प्रोत्साहन मिळणार आहे। उत्पादन क्षेत्रासाठी हे प्रोत्साहन 4 वर्षापर्यंत विस्तारित करण्यात आले आहे। सध्या EPFO ठाणे क्षेत्र कार्यालयाने योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयारी सुरू केली असून अपर केंद्रीय भविष्य निधी आयुक्त अनिमेश मिश्र व प्रादेशिक आयुक्त गणेश कुमार यांनी नियोक्ते व कर्मचाऱ्यांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। ELI योजना रोजगार वृद्धीसोबतच आर्थिक साक्षरता, बचत संवर्धन आणि कामकाजी लोकसंख्येच्या औपचारिकरणाला चालना देणार आहे। भारत सरकारने नुकतीच एम्प्लॉयमेंट लिंक स्कीम लॉन्च केलेली आहे। या योजनेमध्ये रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। या योजनेचे 2 भाग आहेत। पहिल्या भागामध्ये जे फर्स्ट टाइम एम्प्लॉईज असतील त्यांना 15,000 रुपये पर्यंतचा बेनिफिट त्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये मिळेल। हा जो फायदा आहे हा 2 टप्प्यामध्ये मिळेल। पहिला 6 महिन्याची पूर्ण सर्व्हिस केल्यानंतर आणि दुसरा 12 महिन्याची सर्व्हिस पूर्ण केल्यानंतर। दुसरा टप्पा जो आहे त्याचं पेमेंट मिळण्यासाठी त्या एम्प्लॉईला फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम पूर्ण करावा लागेल। दुसरा जो पार्ट आहे भाग ब या योजनेचा तो आस्थापना म्हणजे कंपन्यांसाठी आहे। अशा कंपन्या ज्या कमीत कमी 2 किंवा 5 नवीन एम्प्लॉई जॉईन करून घेतात, अशा कंपन्यांना, अशा आस्थापनांना महिन्याला प्रत्येक कर्मचाऱ्यामागे 3,000 रुपयेपर्यंतचा फायदा त्यांच्या पॅन लिंक्ड बँक खात्यामध्ये वर्ग केला जाईल। आणि हा जो फायदा आहे हा सगळ्या क्षेत्रांना लागू आहे। 2 वर्षापर्यंत हा फायदा मिळेल आणि विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे, उत्पादन क्षेत्र आहे, उत्पादन क्षेत्रासाठी हा फायदा 4 वर्षांपर्यंत लागू असेल। या योजनेच्या माध्यमातून देशामध्ये जवळपास 3,500 करोड रोजगार निर्मितीचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे आणि या योजनेसाठी सरकारने 1 लाख करोड रुपयेपर्यंत बजेट आवंटित केलेलं आहे। व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातच शिवशाही बसगाडीच्या दुरावस्थेचा प्रकार समोर आला आहे। बस चालकाच्या समोरील तुटलेली काच, नादुरुस्त आसन व्यवस्था, अस्वच्छता, फाटलेल्या आसन कव्हर, उखडलेले पत्रे असे चित्र ठाण्याहून कोल्हापूरला निघालेल्या शिवशाही बसचे होते। या बसच्या दुरावस्थेचे चित्रीकरण करताना
त्यात प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। आरामदायी आणि वातानुकूलित प्रवासासाठी प्रवासी शिवशाही बसला प्राधान्य देतात, परंतु या बसगाडीची दुरावस्था झाली असून त्यातून जीवघेणा प्रवास सुरू असल्याचा प्रकार प्रवाशांनी उघडकीस आणला आहे। ठाण्यातील वंदना स्थानकातून पहाटे 5:15 वाजता कोल्हापूरला जाण्यासाठी शिवशाही बस सोडण्यात येते। शुक्रवारी सकाळी ही बस पाऊण तास उशिराने सोडण्यात आली, त्यामुळे स्थानकात बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागलेल्या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली। त्यानंतर स्थानकात आलेल्या शिवशाही बसमध्ये पाऊल ठेवताच त्यांना बसची अवस्था पाहून धक्का बसला। या शिवशाही बसच्या चालकाला समोरील तुटलेली काच, नादुरुस्त आसन व्यवस्था, अस्वच्छता, फाटलेल्या सीट्स, उखडलेले पत्रे असे चित्र प्रवाशांना दिसून आले। या बसच्या दुरावस्थेबाबत प्रवाशांनी चित्रीकरण केले आणि त्यानंतर ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांना फोनवरून संपर्क साधत याबाबत माहिती दिली। तसेच त्याचे पुरावे म्हणून बसगाडीच्या दुरावस्थेबाबत केलेले चित्रीकरण पाठवले। यानंतर पिंगळे यांनी ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली। राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे ठाणे जिल्ह्यातील ओवळा माजिवडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात। त्यांच्याच जिल्ह्यातील वंदना स्थानकातील शिवशाही बसगाडीच्या दुरावस्थेचा प्रकार समोर आला आहे। या संपूर्ण घटनेने एसटी महामंडळाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे। अक्षरशः प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले। याबाबत बोलताना राहुल पिंगळे म्हणाले की आगारातून निघणाऱ्या बसेस स्तुस्थितीत आहेत हे बघण्याऐवजी शिवशाहीची ठाणे कोल्हापूरची ही दुरावस्था झालेली बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून चालवली जात आहे। खरे तर ठाण्याहून सुटणाऱ्या या शिवशाही बसमधून परिवहन मंत्र्यांनी प्रवास केला पाहिजे, म्हणजे त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा कळतील। तसेच अशा बसमुळे एखादा अपघात झाला तर याची जबाबदारी परिवहन मंत्री घेणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे।